हॅलो एव्हरीबडी. सो सॅटर्डेला सकाळी सकाळी दीप पुण्यावरून आले होते आणि चिकूसाठी मस्त सरप्राईज झालं. त्याने लगेच त्याच्या पप्पांना सकाळी झोपेतून उठलं बघितलं आणि तो खूप खुश झाला. दीपने त्याच्यासाठी काही गोष्टी आणल्या होत्या, जसं की बॉडी लोशन, सोप आणि बेबी क्रीम. त्याचं संपत आलं होतं म्हणून. त्यामध्ये पुण्याला तूप खूप छान घरगुती तूप भेटतं. मी ते पण दीपला सांगितलं होतं की तो असं वरचं पेज वगैरे खातो, त्याच्यासाठी तूप घेऊन या म्हणून, आणि त्यांनी ते तूप पण आणलं होतं. त्याच्यानंतर चिकूला मी खाली घेऊन गेली आणि नाना फ्रेश झाले होते म्हणून नाना बाहेर जायला निघाले. आणि चिकू रोजसारखं डेली रुटीन झालं आहे त्याचं की तो रोज नानांसोबत बाहेर फिरायला जातो आणि नाना त्याला लांब मस्त चक्कर मारून आणतात आणि मग त्याचं उन्हात फिरणं पण होऊन जातं आणि त्याची हाऊस पण पूर्ण होऊन जाते की मला बाहेर फिरवलं असं. त्याच्यानंतर ते बाहेर फिरत असताना त्याला बिट्टू दिसला. म्हणजे आमच्या बाजूला एक पर्शियन कॅट आहे, त्याचं नाव बिट्टू ठेवलं आहे त्यांच्या घरच्यांनी. आणि तो पण चिकूकडे बघत असतो आणि चिकूला तर त्याला असं हातात घेऊ वाटतं. चिकूसोबत खेळून झाल्यावर आणि फिरवून आणल्यावर नाना ताईला घेऊन आमच्या शेताकडे जायला निघाले. त्याच्यानंतर वरती चिकूला मी त्याच्या पप्पांकडे सोडलं. तो त्याच्या आणलेल्या वस्तूंसोबत खेळायला लागला. मी खाली किचनमध्ये गेल्यावर बघितलं तर मम्मी मस्त आमच्या घरचे फ्रेश वांगे होते, त्यांचं भरलेलं वांग्याची भाजी बनवत होती. असं आमची दिवसाची सुरुवात झाली. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.